अल्ल्याळा पल्ल्याळा बेसिकली आमच्यासाठी हा मॅजिकल प्रोजेक्ट झाला. आता मॅजिकल प्रोजेक्ट म्हणजे काय की आम्ही हा प्रोजेक्ट फक्त 5 महिन्यात केला. 5 महिन्यात स्टोरी लिहून त्याचं प्री प्रोडक्शन करणे आणि पोस्ट प्रोडक्शन करणे, शूट करणे आणि त्याला रिलीज करणे हा आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता. पण आमची जी सर्व टीम होती, ईच अँड एव्हरी टीम, म्हणजे स्पॉट दादापासून तर प्रोड्युसर सरांपर्यंत सर्वांनी कमालीची मेहनत केली. आणि त्या कमालीच्या मेहनतीमुळे काय झालं की हा चित्रपट मॅजिकल झाला. म्हणजे एखादा चित्रपट 5 महिन्यात येणं हा जोक नाही आहे की 5 महिन्यामध्ये शूट करणे आणि त्याला रिलीज करणे असं खूपदा घडतं. म्हणून आम्ही त्याला मॅजिकल म्हणतो. मला तसं वाटतं हा फिल्म सर्वात फास्टेस्ट फिल्म मराठीमध्ये असला पाहिजे की 5 महिन्यात कथा लिहून त्याला आपण रिलीज करतोय. अल्ल्याळा पल्ल्याळा हॉरर कॉमेडी हा माझ्यासाठी थोडासा जॉनर वेगळा होता. कॉमेडी हा जॉनर होता आपला, आपण याच्या पहिले खूपसे असे फिल्म केले. पण हॉररमध्ये काय होतं की एकही फ्रेम चुकली किंवा एकही शॉट चुकला, एकही सीन चुकला तर आपण त्या अख्ख्या फिल्मची तिथे माती होऊन जातं. पण आम्ही हा फिल्म खूप विचार करून किंवा मग अभ्यास करून केलाय. कारण हा फिल्म हॉरर फिल्म हा टेक्निकली खूप स्ट्रॉंग हवा लागतो, खूप स्ट्रॉंग लागतो. कारण थोडंसंही टेक्निक चुकलं की त्यामध्ये लोकांमध्ये भीती निर्माण होईल का, तशी उत्सुकता राहील का, हा खूप मोठा मुद्दा होता. पण आम्ही एन्जॉय केलं कारण टेक्निकल ऑब्व्हियसली आपला हा प्रत्येक डायरेक्टरचा भाग असलाच पाहिजे. त्यामुळे मला करायला मजा आला आणि प्रेक्षकांना हा प्रयोग आवडला. हॉरर कॉमेडी हा प्रयोग आवडला यासाठी खरंच मी खूप हॅपी आहे. आणि या आवडीसाठी किंवा या भयंकर प्रतिसादासाठी मी प्रेक्षकांचं खरंच मनापासून आभार मानतो. पहिले तर आम्हाला खूप मोठा टास्क होता हा फिल्म 18 दिवसात करायचा आहे, कारण वेळ कमी आहे. त्यामध्ये पूर्ण शूट नाईट, म्हणजे 18 दिवस नाईट करणे जोक नाही आहे, ते पण न थांबता. म्हणजे मला माझ्या टेक्निकल लोकांचा खूप अभिमान वाटतं का त्यांनी न थांबता 18 दिवस शूट केलं. त्याच्याहून जास्त अभिमान वाटतं मला की आमचे जे आर्टिस्ट त्यांच्यासोबत एवढे एकाच वेळेस सर्व 10, 8, 9 मोठे आर्टिस्ट घेऊन काम करणे हा जोक नव्हतं. पहिले थोडंसं वाटायचं की एवढ्या आर्टिस्ट लोकांना कसं आपण मॅनेज करणार. पण या फिल्ममध्येच अशी जादू होती किंवा ते निवडलेले कलाकारच एवढे कमाल होते की आम्हाला वाटलंच नाही की इथे कोण कोण आहे. आम्ही सर्व एका लाईनमध्ये बसलेले सर्व मित्र असं वाटायचं आम्हाला. आणि शूटमध्ये खूप मजा यायची. म्हणजे मला असं म्हणायला लागायचं, अरे झालं, खूप झाल्या गप्पा, आता चला आपण काम करूयात. ते कोणी असू द्या. मकरंद सर तर काय म्हणावं, मकरंद सराबद्दल खूप रिस्पेक्टेड पर्सन आहे आणि कमाल आर्टिस्ट आहे. त्यांनी आमच्यासोबत ॲज आम्ही सर्व 90sचे किड, सक्षम झाला, गौरव झाला, माधुरी झाली किंवा मग आता भाग्यम, हे पण यंग पोरं होते, अनुष्का, भाग्यम हे पण यंग पोरं होते. पण मकरंद सर आणि संदीप सर इट्स लाईक की भाई हम तुम्हारे में से आहे, आम्ही तुमच्यामधूनच आहे, आम्ही 90चेच पोरं आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही शूट केला आणि ती खरंच मजा आली. आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही आर्टिस्टसोबत शूट केलं. आम्हाला असं वाटलं की आम्ही स्कूल डेजच्या मित्रांना भेटलो आणि स्कूल डेजचे मित्र गप्पा गोष्टी करता करता आम्ही फिल्म करतोय असं आम्हाला सांगितलं. 5 महिन्यात फिल्म करणं, जसं मी म्हणतो की हा फक्त मॅजिक होता. मॅजिक म्हणजे मी तुम्हाला आता एक सांगतो छोटंसं की काय मॅजिक होतं तुम्हाला सांगतो. मला महेश सर, जे आपल्या फिल्मचे प्रोड्युसर आहेत, महेश निंबाळकर सर, त्यांच्यामुळे ॲक्च्युली हा प्रोजेक्ट सुरू झाला. सरांचा मला अचानक फोन आला आणि म्हणतात की प्रीतम, ते आपण हॉरर फिल्म करायची होती ना, आपण करूयात. सर हा ये तू लवकर. आणि मी घरच्या कपड्यात नाईटीवर होते. म्हटलं नाही आता ये तू, हॉटेलमध्ये मला माहीत नाही, तू ये. म्हटलं सर आता, अरे माहीत नाही आहे. मी गेलो आणि त्यांच्यासोबत आमचे दुसरे प्रोड्युसर बसले होते, शैलेशजी जैन. आता हे 2 प्रोड्युसर मला बसले. आणि जनरली मीटिंग्स कशा होतात आपल्या की पहिले खूप डिस्कशन होतं, 4-5दा मीटिंग होतात. पण या फिल्मची जादूच वेगळी होती. दोघंही बसले आणि दोघांनी मला सांगितलं की आपण फिल्म करतोय. हो, मला वाटलं की आपण जसं जनरली होतात ना की एवढ्या रॅन्डम आणि एवढ्या फास्ट गोष्टी होत नाही, तेवढं आपण फिल्म करतोय. म्हटलं सर करूयात ना. तर सर बोलले की आपण आजपासूनच चालू करतो. तुला सर कथा तर ऐकून घ्या माझी. ते नाही, आम्हाला या गोष्टीवर ट्रस्ट आहे, हॉरर करा, बस तुम्ही काही करा पण हॉरर करा, असं त्यांचं मत होतं. मग मी त्यांना एक लाईन सांगितली, गाव असतं आणि गावातले लोक जाते, अरे बेस्ट आहे करा, डन करून टाका कथा, जेवण बोलवा आणि जेवण सुरू करूयात. म्हणजे एवढी मॅजिकल ती मीटिंग होती माझ्यासाठी. आणि त्यानंतर सर बोलले की आता मला वाटलं की आता अचानक असं काय गोष्टी घडू शकतात ना. सर बोलले मला की उद्या
रजिस्ट्रेशन करून टाका, नाही तर आजच रजिस्ट्रेशन करून टाका. म्हटलं असं पॉसिबल आहे सर? हो हो. लगेच त्यांनी पैसे पाठवले. आम्ही चित्रपट महामंडळात सेम दिवशी रजिस्ट्रेशन केलं आणि 2 दिवसानंतर आम्ही मुहूर्त केला. म्हणजे रीडिंग केलं. म्हणजे रीडिंग म्हणजे आपण एक मुहूर्त असतो का फिल्मची सुरुवात आपण त्या दिवशी पूजा करून केली 2 दिवसानंतर. आणि तेव्हापर्यंत फक्त आमची कथा तयार होती, स्क्रीन प्ले डायलॉग तयार नव्हता. सर म्हणे करा तुम्ही, बिंदास करा. सरांनी मला डेटही देऊन दिली की 18 फेब्रुवारीला आपल्याला शूट करायचं आहे आणि राहिले माझ्याकडे 1.5 महिने पहिले फक्त. म्हटलं आता कसं करायचं? मग संजयजी नवगिरे आपल्या फिल्मचे पठकथा आणि संवाद ज्यांनी लिहिले, मी त्यांना भेटलो. म्हटलं सर आपण काहीतरी यावरती वर्कआउट करा. लिटरली 15 दिवसात त्यांनी कथा लिहिली. प्रोडक्शन मॅनेजर होते विष्णूजी घोरपडे, स्वानंदजी देव आणि संतोषजी खरात जे फिल्मचे EP होते. त्यांना मी सांगितलं की आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण आता काहीतरी धिंगाणा करायला पाहिजे. त्यांनी तसंच सर्व कामं सोडून कोकण साईड आणि त्या साईडनं पळणं सुरुवात केली. आम्ही इकडे प्री प्रोडक्शन सुरू केलं. आमचे जे अजय येणारे माझ्यानंतर ज्यांनी असोसिएट केलं आणि पूर्ण टीम आणि या प्लॅनेटची टीम, या लोकांनी, अक्षय धरमपाल याचं नाव मला घ्यायला आवडेल, की मेहनत करून एक साईड स्टोरी चालली आहे, एक साईड लोकेशन हंटिंग चाललं आहे, एक साईड करेक्शन चाललं आहे, एक साईड गाणे बनवणं चाललं आहे. एक गाणे बनवले अमित पाटील ज्याला बाजी म्हणतो आणि ऋग्वेद कुलकर्णी याने गाणे बनवणं चालू केले. एक साईड सौमित्र जे एडिटर होते त्यांना सांगितले आपण स्टोरीवरती वर्कआउट करूया. योगेश दादाला सांगितले, योगेश कोळी जे आपले DOP होते, कमाल DOP ज्यांनी यामुळे पण त्यांनी ते काम सुरू केलं. म्हणजे आम्ही ॲट ए टाइम त्या 20 दिवसामध्ये सर्व डिपार्टमेंटनं काम चालू. जसं योगेश इंगडे आर्ट डायरेक्टर, त्यांनी त्यांचे डिझाईन बनवून चालू केले. अपेक्षा गांधीजी त्यांनी त्यांचं कॉस्ट्युमचं काम चालू केलं. म्हणजे हा फिल्म मॅजिकल मी याच्यासाठीच म्हणतो की सर्वांनी पॉवर लावली या प्रोजेक्टला. हा मल्टीटास्किंग आणि अशा पूर्ण गोंधळामध्ये म्हणजे आम्ही काय करायचो की अख्खी 8 ते 10 ते 15 जणांची टीम जायचो रेखीला दिवसभर रेखी करायचं आणि रात्री परत त्या स्टोरीवर बसायचं. परत दुसऱ्या दिवशी रेखी, परत स्टोरी, म्हणजे रेखी प्लस स्टोरी आणि प्री प्रोडक्शन अशा पद्धतीने आम्ही काम केलं. आणि त्यामुळेच या गोष्टी एक्झिक्यूट होऊ शकला आणि त्यामुळेच या गोष्टी वाजवू शकल्या. तसंच फिल्म झाली. त्यानंतर डे नाईटमध्ये एडिट केलं, साऊंड केलं. एडिटमध्ये साऊंडमध्ये स्वरूप जोशी जी होते. त्यानंतर एडिट सौमित्र धारसुलकर आणि तितिक्षा बागुल. BGM, या फिल्मचं BGM खूप महत्त्वाचं होतं. तर BGM केलं आपल्या अभिनय जगताप याने आणि VFX. या सेम जी प्रोसेस आमची मेकिंगच्या वेळेस होती, सेम प्रोसेस आमच्या पोस्टला पण होती. आणि सर्वांनी कमाल काम केलं. आमचे 5 महिने कसे गेले हे कळलंच नाही. पण या फिल्मनं आम्हाला जागवलं. एवढं या फिल्मनं जागवलं की माझ्यासोबत सर्व टीम 6 महिने जागरण केलं. म्हणजे आत्ता फक्त काही 2-3 दिवस झालं का आम्ही निवांत झोपण्यास सुरुवात केला. तो आपला शेड्यूल असतो की ॲटलिस्ट 10-11 वाजता झोपा आणि 7 वाजता उठा. आत्ता हा प्रोग्रेस सुरू झालाय. तर यासाठी खरंच हा मॅजिकल होता आणि म्हणून आम्ही 5 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतो. जेव्हा ॲक्टिंग करतो तेव्हा ही खूप कठीण टास्क असतो. म्हणजे एक तर डायरेक्टर पूर्ण फिल्मभर सर्वांना शिकवत राहतो की नाही तुम्ही असं करा, मला असं द्या. तर डायरेक्टर जे ऍक्टिंग करतो तर सर्वांच्या नजरा त्याकडे असतात की बाबू आता तू कर, आता मी बघतो तुला तू कसा करतो. एक असा तो एक फील असतो. म्हणून जेव्हा मी ऍक्टिंग करायचं ना तर सर्वसमोर स्क्रीन सोबत असायचे की हा कसा करतो किंवा हा काय करतो. हे तर खूप कठीण टास्क होती माझ्यासाठी की ऍक्टिंगही करणे आणि डायरेक्शनही करणे. पण प्रेक्षक मायबापांनी जो चेलुशा जो कॅरेक्टर पकडलाय त्यासाठी मी सर्वांचा आभार मानतो. मलाही वाटलं होतं का चेलुशा एवढा चांगला वर्क करल, ऑडियन्सला एवढा आवडेल. त्याच्यामध्ये अशी मजा होती की एकतर फिल्म खूप कठीण फिल्म, एक तर आम्ही 5 महिन्यामध्ये केला आणि 5 महिन्यामध्ये फिल्म केल्यानंतर मला वेळच भेटला नाही. तर मी आणि माझ्यासोबत अक्षय जे माझे असिस्ट होते, आम्ही डायलॉग पाठ कसं करायचो की इथं सीन चाललाय, चल अक्षय आपण चहा पिऊ, तिथे डायलॉग पाठ करतोय, चल अक्षय आपण वॉशरूम जाऊन येऊ. बिचारा आम्ही वॉशरूम जाता जाता डायलॉग पाठ करायचो आणि आमचं असं हे करायचं आणि आम्ही आमचं ते एक्झिक्यूट करायचो. कारण मी पण हा फिल्ममध्ये ऍक्टिंग करायचं हे वेळेवर ठरलं. पण मजा आली, ऑल ओव्हर मजा आली. आणि आता
जे लोक मला बघायचे हा कसा करतो, आता तेच फोन करून म्हणतात की कमाल ऍक्टिंग केली. म्हणजे खूप जणांची मला प्रतिक्रिया पण येतात की जेव्हा डिरेक्टर ऍक्टिंग करतो कुठेतरी फिल्म डाऊन जातोय, पण यावेळेस डिरेक्टर ऍक्टिंग करतो तो फिल्म कुठेतरी अप गेला. त्यासाठी सर्व प्रेक्षकांचा मी मनापासून आभार करतो. पण मजा आली, ही गोष्ट टास्क करायला मजा आली. आतापर्यंत फिल्मचा तर खूप कमालचा रिस्पॉन्स आलाय की म्हणजे मराठीमध्ये अशा टॉपिकला घेऊन प्रेक्षकांचा एवढा मोठा साथ हा अनएक्सपेक्टेड होता माझ्यासाठी. की मुंबईमध्ये जेवढे शो लावले तेवढे हाऊसफुल, हा खूप अनएक्सपेक्टेड माझ्यासाठी गोष्ट होती. किंवा मुंबई म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातच की हा खूप अनएक्सपेक्टेड माझ्यासाठी गोष्ट होती की प्रेक्षकांचा एवढा भरभरून प्रतिसाद. पण मला एक गोष्ट लक्षात आली की जर प्रेक्षकांना आपण एक टेक्निकली साऊंड फिल्म किंवा एक त्यांच्या एक्सपेक्टेशनच्या जवळपास पण फिल्म नेला तर प्रेक्षक हा चित्रपट घेऊन चालतात. कारण या फिल्मची जमेची बाजू अशी की एवढे मोठे स्टारकास्ट, एक चांगला कंटेंट, एक चांगली कथा आणि त्याची मांडणी की टेक्निकली म्हणजे आता मला खूप जणांचे रिव्ह्यू येतात की हा फिल्म हा साऊथ सारखा वाटतो, हा फिल्म हा बॉलिवूड सारखा वाटतो, की हा फिल्म हा मराठी वाटतच नाही. मराठी फिल्म खूप चांगले असतात नो डाऊट, म्हणजे याच्या पहिले मी मराठीच केले, पण थोडी मांडणी आम्ही बदलवली, थोडंसं कलर करेक्शन, कलर पॅलेट्स या गोष्टीचा थोडासा याच्यावरती वर्क केला आणि लोकांना त्या गोष्टी आवडायला लागल्या की लोकांना वाटतं की काहीतरी एक्सपेरिमेंट नवीन आलाय, त्या गोष्टी मजा येत आहे किंवा मग त्या गोष्टी लोकांना आवडत आहे. मी ॲज अ प्रीतम शेलूशा एन्जॉय केला किंवा डिरेक्टर एन्जॉय केला हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. कलाकार हा कलाकार असतो कुठलाही असो. मला वाटतं मी जेव्हा फिल्म शूट करत होतो तेव्हा मी ॲज अ डिरेक्टर या गोष्टी एन्जॉय केल्या आणि आता जेव्हा स्क्रीनवर स्वतःला बघतो, जेव्हा प्रेक्षकांचं एवढं प्रेम भेटतंय तर मला आता चेलूशा एन्जॉय होतं. म्हणजे मी आता दोन्ही गोष्टी एन्जॉय करतो बेसिकली आता, कारण फिल्मला खूप मोठा प्रतिसाद आला आणि चेलूशालाही प्रतिसाद आला, तर मी 2 in 1 मजा घेतोय की देव गोष्ट जनरली एकदा आनंद देतो तर मला दोनदा आनंद दिलाय, तर या गोष्टी मी एन्जॉय करतो. स्टार्टिंगला जेव्हा मी ट्रेलर लॉन्च केला त्यावेळेस हा फिल्मला कांतारा सारखा चित्रपट किंवा तुंबाड सारख्या चित्रपटाशी कम्पेअर केलं जात होतं की आपण त्याची कॉपी केली का किंवा हा त्याच्यासारखा वाटतो. पण जेव्हा प्रेक्षकांनी चित्रपट बघितला तेव्हापासून तरी कोणी ते चित्रपट तो खूप छान होता, त्याचं जॉनर खूप वेगळं होतं, पण तेव्हापासून कोणी असं म्हटलं नाही की हा त्यासारखा आहे. सर्वांनी म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं समीकरण आहे, हे वेगळं काहीतरी मजा आहे आणि ती मजा लोकांना आवडली. आता हा आपला जॉनर झालाय मराठीमधला कॉमेडी, हॉरर किंवा वेगळ्या पद्धतीची मांडणी. मला वाटते हॉरर सोबत हा फिल्म खूप सस्पेन्स आहे या फिल्ममध्ये, की फक्त कॉमेडी हॉरर म्हणणं योग्य नाही राहणार. कॉमेडी, हॉरर आणि सस्पेन्स इज अ बेस्ट कॉम्बिनेशन फॉर दिस फिल्म. तर मला वाटतं की हा एक स्वतःची ओळख झाली आहे आमची आता की अल्ल्याळ पल्ल्याळ हा वेगळा धाटणीचा किंवा एक वेगळा चित्रपट आहे आणि ते लोकांना आवडत आहे. हे खरंच आम्हाला, आमच्या सर्वच टीमला आणि आम्हाला एक आनंदाची गोष्ट वाटते की आम्ही काहीतरी वेगळं बनवतो. आणि यासाठी मला खूप थँकफुल आहे मी SMP प्रोडक्शनसाठी की शैलेश जैन सर असो, महेश निंबाळकर सर असो, त्यांनी आम्हाला कुठंच चित्रपटामध्ये कमतरता येऊ दिली नाही. म्हणजे आम्ही त्यांनी म्हणायचं की प्रोडक्ट चांगला झाला पाहिजे, तुम्ही बाकी कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, क्वालिटी द्या. म्हणून हा फिल्म योग्य होणं किंवा एवढं चांगलं होण्याचं एक रिझन ते दोघं सुद्धा आहे, SMP प्रोडक्शन सुद्धा आहे. मी त्यांना मनापासून खरंच या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणतो की तुम्ही एवढ्या छान गोष्टी आमच्यासाठी केल्यात. किंवा मला वाटतं का प्रत्येक डिरेक्टरला असंच प्रोडक्शन हाऊस मिळायला पाहिजे, म्हणजे असे चांगल्या चांगल्या गोष्टी किंवा अशा चांगल्या गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळतात. आणि मला वाटतं की आपण मराठी मेकर पण खूप स्ट्रॉंग आहोत टेक्निकली, फक्त त्यांना तसा प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा त्यांना कोणी एक्सप्लोर करायला एवढा वेळ देत नाही किंवा एक्सप्लोर करण्यासाठी त्यांना फ्रीडम देत नाही. पण या चित्रपटाला आम्ही सर्वांना त्यांच्या डिपार्टमेंट वाईज फ्रीडम दिलं, म्हणून सर्वांना एवढा चांगली गोष्ट मांडता आली. हा एक वन ऑफ द रिझन होता मला असं वाटतं. म्हणून हा फिल्म आज पूर्ण महाराष्ट्रावरच वाचतोय असं मला फील होतं. पॉलिटिक्स हा खूप मोठा प्रकार होतो, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं होतं की जर हा पुढे जात असेल तर त्याला कसं मागं ओढायचं याला जास्त डोकं लावण्यात येतं. की समजा जर मी एक मूवी मेकर आहे, एक दुसरा मूवी मेकर आहे, तर
दुसरा मूवी मेकर मला सपोर्ट नाही करणार, याला कसं ओढायचं हे बघणार, तो त्याची एनर्जी त्याच्यामध्ये लावतो. म्हणजे काय होतं की जर मी फिल्म करतो ना तर माझं असणार मी माझा फिल्म कसा चांगला करणार, त्याची एनर्जी अशी असणार की याचा फिल्म कसा मागं ओढायचा. म्हणजे एक तर मी माझा फिल्म पण त्याच्यामुळे माझा फिल्म मागे येणार, आणि ज्यांनी त्याला जी ताकद स्वतःच्या चित्रपटाला लावायला पाहिजे तो पण त्याच्यामुळे मागे येणार. कारण दोन एनर्जी एका चित्रपटाच्या मागे लागतं. तो जर एनर्जी आम्ही सर्वांनी मिळून लावली एका प्रोजेक्टसाठी, म्हणजे जर मी माझा प्रोजेक्ट करताय तर त्यांनी त्याला सपोर्ट दिला की अरे मराठी फिल्म चालला पाहिजे, आम्ही सर स्वतः डिसाईड केलं की आपण मित्र आहोत किंवा आपण इंडस्ट्री आहे, एक दुसऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे. लाईक साऊथमध्ये एक दुसऱ्याचे फिल्म येतात तर ते लोक एक दुसऱ्याला सपोर्ट करतात की तू तुझा पहिले फिल्म कर, तू तुझ्या गोष्टी कर. त्यांनी एक दुसऱ्याची प्रशंसा करतात, ना की एक दुसऱ्याच्या पोटावर पाय देतात. मी एक गोष्ट बघितली मराठीत की आपण जर एखादी गोष्ट जातोय तर पॉलिटिक्स खूप चालतो की याचं कसं खराब झालं पाहिजे, यावरती खूप मोठ्याने मला खूप दुर्दैव गोष्ट वाटतं की या गोष्टी मराठीमध्ये होतं. मला एक असं सर्व आपलेच आहे पण मला एक सर्वांना सजेशन असेल की दुसऱ्याचं वाईट करण्यापेक्षा आपण स्वतःचं कसं चांगलं करू शकतो याच्यावरती जर आपण एनर्जी लावली तर आपल्या मराठी चित्रपटाला किंवा स्वतः फिल्म मेकरला खूप मोठं यश मिळवता येईल असं मला वाटतं. चित्रपट करत असताना प्रत्येक डायरेक्टरला किंवा लेखकाला असं वाटतं की त्यांनी तो कधीतरी जगलाय, पण अल्याड पल्ल्याडमध्ये आम्हाला असं झालं की आम्ही तो जगतोय, म्हणजे भूत आम्ही एक्सपिरियन्स करतो, आम्हाला फील झालं. कारण आम्ही एक तो शूट केला कोकणामध्ये आणि खूप वेगळे एक्सपिरियन्स होते आमच्यासाठी. म्हणजे योगेश दादा डीओपी आणि मी चांगले मित्र आहे, म्हणजे पहिल्या चित्रपटातून आम्ही सोबत काम करतो. तर चकवा नावाचा हा प्रकार हा आम्हाला तिथे बघायला मिळाला. तो म्हणजे की आमचा रात्री शूट असायचो, आम्ही 5 वाजता सेटवर जायचो आणि 5 वाजता परत यायचो. तर जाताना दिवस असायचा, आम्ही अर्ध्या तासामध्ये लोकेशनला पोचायचो, पण पोचायला रात्री निघून जेव्हा आम्हाला पोचायचं असायचं तर आम्हाला 2.5 तास लागायचे. चकवा नावाचा म्हणजे गुगल मॅपला पण आमचा चकवा लागायचा. तो दर 15 मिनिटात आम्हाला तिथं आणून सोडायचं आणि कोकणात कोणाला विचारणार हा खूप मोठा आमच्यासाठी प्रश्न होता. म्हणून आम्ही 2.5 तास बिचारी आमची गाडी फिरायची. सकाळी 6 वाजायचे, दिवस उजळायचा, लोक भेटायचे, मग सांगायचे तुम्ही इकडनं जा. हा इन्सिडेंट आमच्यासोबत 4 ते 5दा झाला. 2-3दा तर असं झालं आमच्यासोबत की जाऊ दे बाबा लागू द्या चकवा आम्हाला. आम्ही झोपून राहायचो गाडीमध्ये, बिचारा ड्रायव्हर किंवा जो गाडी चालवतो तो गाडी चालवायचा. आम्ही दरवेळेस उठलं का तोच चौक दिसायचा, परत झोपायचो. अर्धा तास उठलं का तोच चौक दिसायचा, परत झोपायचा. असे कमालीचे इन्सिडेंट आम्हाला चित्रपटामध्ये जाणवले. दुसरा मुद्दा होता की आम्ही ज्या वाड्यात शूट करायचो तिथे 250 वर्षापासून साप राहायचा, नाग राहायचा 250 वर्षापासून, आणि तो दर सोमवारी तो वाडा फिरायचा दर सोमवारी असं तो. आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही शूट करत असताना आपण कुठेही फिरणार, क्रॉक्स वगैरे मध्ये काही घेणं देणं नाही, आपलं तर लोकेशन हंटिंगच असते की कुठे. तेव्हा मला 4 दिवस झाल्यानंतर शूटचे मला ओनर येऊन म्हणतो की सर ऐका ना, असं नका फिरत जाऊ. का हो म्हणजे इथे 250 वर्षापासून साप राहतोय. अरे पहिले सांगा ना या गोष्टी, मी सर्वांना सांगितलं असतं ना की असे प्रकार असतात. अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला तिथं बघायला मिळाल्या. किंवा मग अशा खूप वेगळ्या गोष्टी होती की त्या विहिरीजवळ जाऊ नका, तिथं जळून कोणीतरी मेलं, त्या झाडाजवळ जाऊ नका, तिथं भूत आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाल्या किंवा अशा गोष्टी त्या जाणवत होत्या. अशा प्रकारे आम्ही हा अल्याड पल्ल्याड हॉरर फिल्म हा कुठंतरी वेगळ्या पद्धतीने केला, आम्हाला मजा आली. मी सर्व अल्याड पल्ल्याड टीमला मनापासून आभार मानतो, सर्व टेक्निशियनला, प्रोडक्शन हाऊसला, महेश सर, शैलेश सर, SMP प्रोडक्शन, ऑल माय टेक्निकल फ्रेंड, ऑल त्यांचा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि आपण एवढा चांगला चित्रपट बनवू शकलो आणि प्रेक्षक मायबापांना तो आवडतोय. त्यासाठी खरंच तुमचं मनापासून आभार. आणि प्रेक्षक मायबापांचा पण मला मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला. आम्ही नक्कीच असे प्रयत्न करत राहील. आमचा छोटासा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न तुम्हाला आवडला. नक्कीच पुढचे प्रयत्न याच्याहून चांगले असणार. नक्कीच आम्हाला सांभाळून घ्या. धन्यवाद.